नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. एक्झिट पोल नाही, हा मोदी पोल आहे. इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार. एक्झिट पोल नंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. आज दुपारी 12:30 वाजता मतमोजणी आधी आयोगाची पत्रकार परिषद. लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. संपूर्ण यंत्रणा सज्ज. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा राज्यामध्ये चोख बंदोबस्त. पियुष गोयल यांची निवडणूक आयोगाला भेट. निवडणूक आयोगाच्या प्रोटोकॉलसह काळजीपूर्वक काम करण्याची गोयल यांची विनंती. हा सगळा फतव्याचा इफेक्ट. ठाकरे गटाला 15 जागा मिळू शकत नाहीत. दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला. एक्झिट पोलचा अंदाज काही असो, विजय आमचाच. अमरावती मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडेंकडून विश्वास व्यक्त. महाविकास आघाडीला राज्यामध्ये 32 जागा. कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. प्रत्येक एक्झिट पोलमध्ये मोदीच येणार हे दिसतंय. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र मदत करेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. सगळे एक्झिट पोल मोदी मीडियाच्या माध्यमातून आले. जनतेचा एक्झिट पोल 4 जूनला येणार. तो आमच्या बाजूने असेल. वर्षा गायकवाड यांचा दावा. देशामध्ये एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 35 ते 40 जागा निवडून येतील. रामदास आठवलेंकडून विश्वास व्यक्त. भाजपचा रथ रोखण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं. महायुती उमेदवाराच्या विरोधात मत देण्यासाठी लोक घराबाहेर पडले होते. रोहिणी खडसेंचा भाजपवर निशाणा. भारतात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीच्या प्रशांत पडोळेंकडून विश्वास व्यक्त. महागाई बेरोजगारीमुळे लोकांमध्ये संतापाची लाट. एक्झिट पोल अनेकांची एक्झिट करणारा ठरेल. ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचा दावा. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन. राऊतांची प्रतिक्रिया. तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून आले. पटोलेंचा खोचक टोला. फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका. भाजपला चिंतनाची आवश्यकता. एकनाथ खडसेंचा भाजपला सल्ला. तर अजित पवार शिंदेना प्रतिसाद नसल्याचाही खडसेंचा अंदाज. पक्षाकडे उड्या मारायला सुरुवात करत आहेत. तर दुसरीकडे नाथाभाऊने शालीतून जोडे मारत मारण्याची कामं सुरू करू नये. प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार. एक्झिट पोल फ्रॉड. देशामध्ये इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील. राज्यामध्ये आम्ही 30 ते 35 जागा जिंकू. संजय राऊतांचा दावा. संजय राऊतच फ्रॉड. राज्यामध्ये आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील. तर मवियाला 18च्या वर जागा मिळणार नाही. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. संजय राऊत यांना भडक विधान करून लक्ष केंद्रित करून घेण्याची सवय. संजय राऊतांचं एकही विधान आजपर्यंत खरं झालेलं नाही. शंभूराज देसाईंचा संजय राऊतांना टोला. आमचं मिशन 45 होतं. त्याच्याजवळ आम्ही जाऊ. जनता आमच्या पाठीशी. धर्मराव बाबात्राम यांचा विश्वास. जयंत पाटील हा डबक्यात पोहणारा मासा. गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यामधल्या दुष्काळावरून टीका. अनेक वेळा अर्थमंत्री जलसंपदा मंत्री असूनही निधी दिला नाही. पडळकरांचा आरोप. सर्व कल भाजपच्या बाजूने दाखवले जात असल्यानं आनंद आहे. 4 तारखेला आणखी चित्र स्पष्ट होईल. चंद्रकांत पाटील यांचं विधान. मोदी पुन्हा सत्तेमध्ये आल्यावर 15 दिवसांमध्ये ठाकरे सरकारमध्ये दिसतील. आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. रवी राणांनी आयुष्यभर तडजोडीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरे कधी तडजोडीचं राजकारण करणार नाहीत. रवी राणांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये ताकद असल्यानेच उमेदवार उभा केला. निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल. एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती. उद्धव ठाकरेंना मोदींच्या भेटीची वेळ मिळू शकली नव्हती. दीपक केसरकरांची माहिती. 3 वेळा आमदारकी खासदारकी मिळूनही काहींनी गद्दारी केली. जनतेनं त्यांना हरवण्याचा चंग बांधलाय. ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकरांचा प्रतापराव जाधवांवर टीका. 4 तारखेचा निकाल पुणेकरांच्या बाजूने लागणार. एक्झिट पोलच्या अंदाजावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. राज्यामध्ये गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढत. शिवसेना फोडण्याचं पाप भाजपनं केलं. उमराजे निंबाळकरांचा भाजपवर निशाणा. ज्यांना जनतेचं समर्थन नाही अशांची कावेळ जगजाहीर होईल. भाजप नेते आशिष शेलारांचा विरोधकांना टोला. 4 जूनला माझा विजय होईल याची खात्री. 50,000च्या मताधिक्यानं विजय होईल. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांकडून विश्वास व्यक्त. लोकांचा सरकारवरील राग मतपेटीतून दिसेल. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरेल असं नाही. यवतमाळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया. आम्ही एकमेकांच्या उमेदवारांसाठी काम केलं. अजित पवार गटाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. शंभूराज देसाई यांचा दावा. साताऱ्यामधील 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची ताकद. साताऱ्यातून उदयनराजे भोसले 1 लाख मताधिक्याने निवडून येतील. शंभूराज देसाईंचा दावा. धाराशिवच्या जागजी गावामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले. एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.
नंदुरबारच्या तळोदा शहरामध्ये भाजप उमेदवार हिना गावित यांच्या विजयाचे बॅनर, भावी केंद्रीय मंत्री आणि मोठ्या फरकानं विजय होणार अशा आशयाचे बॅनर झळकले. निकालाआधी उत्साही कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. केंद्रीय गृहमंत्रालयानं 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावलं. नाना पटोलेंचा आरोप, तर इंडिया आघाडीचाच विजय होणार नाना पटोलेंचा दावा. TV9नं नांदेडच्या बाबतीमध्ये अचूक पोल दाखवला. कोणतीही धाकधूक नाही, आमचा विजय निश्चित. प्रतापराव चिखलीकरांना विजयाचा विश्वास. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर लोक विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. औरंगाबादच्या नामांतरानंतर जलील यांनी काय भूमिका घेतली, कार्यकर्त्यांचा सवाल. 9 जूनला शरदचंद्र पवार पक्षाच्या देशभरातील सर्व प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीची बैठक. 10 जूनला पक्षाचा 25वा वर्धापन दिनही साजरा करणार. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचेही संकेत. 3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द. 4 जूनला मतमोजणी, त्यामुळे गोपीनाथ गडावर न येता आहात तिथून राहूनच मुंडेंचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं आवाहन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी, तर 2 उमेदवारांचा थोडक्यामध्ये पराभव. हुकुमशाही विरोधात आवाज उठवल्यानं मी जेलमध्ये जातोय. जेलमधून मी परत कधी बाहेर येईन ही माहिती नाही. सरेंडर करण्याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब रिंगणात. आदित्य ठाकरेंसह अनेक मविया नेतेही उपस्थित राहणार. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष गरजूंसाठी फायदेशीर. अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क प्रक्रिया. मंत्रालयातून तब्बल 243 कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्याचं वाटप. गावच्या नशिराबाद भागामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना. 2 गट समोरासमोर आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी 2 जणांना अटक. जळगावच्या रामेश्वर कॉलनीमध्ये जलवाहिनी फुटली. पालिका कर्मचारी वेळेमध्ये न आल्यानं स्थानिकांकडून पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न. लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं नागरिकांमध्ये संताप. अमूल दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी दरवाढ. आजपासून नवीन दरवाढ लागू होणार. गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा निर्णय. सातपुड्यामधील नर्मदा काठावरील डेबरामाळ परिसरात किशोरी कार्यशाळेचं आयोजन. 400 तरुणींनी घेतली बालविवाह प्रतिबंधित प्रतिज्ञा. बालविवाह थांबवण्यासाठी अनेक संघटनेचा पुढाकार. साताऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू आसमा कुर्णेचं स्वागत. आसमा कुर्णेकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाचं औचित्य साधत कोल्हापूर ते रायगड धावत प्रवास. 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराजांना अनोखी मानवंदना. बारामती शहरामध्ये मुसळधार पाऊस. ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाची हजेरी. झारगडवाडीमध्ये नारळाच्या झाडावर वीज पडली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी घाई करू नये. जिल्ह्यामध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आल्यावरच पेरणी करावी. कृषी विभागाचं आवाहन. पुण्यामधल्या मुळशीमध्ये शेकडो शेतकऱ्यांकडून सामूहिक सोयाबीन उगवण क्षमता चाचणी आणि भात सोयाबीन बीज प्रक्रिया. कृषी विभागाचा खरीप हंगाम उपक्रम. नंदुरबार रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढली. जनरल आणि स्लीपर डबे कमी येत असल्यानं प्रवाशांची गर्दी. जनरल आणि स्लीपर डबे वाढवण्याची प्रवाशांची मागणी. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या खेतिया विसरवाडी महामार्गावरील कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडल्या. महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याची दुरवस्था. निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये हद्दवाढ झालेल्या 11 गावांमध्ये नव्याने 22 जलकुंभ उभारण्यात येणार. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नवीन जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी टाकण्यात येणार. धुळ्यामध्ये गरोदर महिला आणि अंगणवाडीच्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषक आहारामध्ये बदल. ग्रामीण भागामधील महिलांकडून पोषक आहार घेण्यास नकार. पुण्यात आवक कमी झाल्यानं सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडले. किरकोळ बाजारामध्ये कोथिंबिरीच्या एका जोडीला 50 ते 60 रुपये दर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातिया धरणातील पाणीसाठा 8% खाली. राज्य सरकारकडून भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी. बारामतीमध्ये पहिल्याच पावसानं रस्ते तुंबले. भिगवणमध्ये रस्त्यावर पाणी. पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. यवतमाळच्या उमरखेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण उमरखेडवासियांना दिलासा. नांदेड शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वातावरणातील गारवा वाढल्यानं नागरिकांना दिलासा. मान्सूनचे वेध लागल्यानं बळीराजाही सुखावला. यवतमाळ वाशिम लोकसभेच्या मतमोजणीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा. यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय गोदामात 4 तारखेला पार पडणार मतमोजणी. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उदगीर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, रेणापूरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटींचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब पडले. 250 गावात बत्ती गुल. वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज, तर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा.
नांदेड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त, लिंबाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी चिंतेत। परभणी जिल्ह्यामध्ये जास्त दरानं बियाणं आणि खतांची विक्री सुरू, जिल्ह्यामध्ये आप आक्रमक, शासकीय दरामध्ये बियाणं विक्री करा, आपच्या व्यापाऱ्यांना सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगावमध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी, कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या घरावर धाड टाकत बियाण्यांचे 20 पाकिटं जप्त, बियाणं विक्री करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल। लातूर बाजारामध्ये तुरीला चांगला भाव, तुरीला 12,500 रुपये प्रति क्विंटल भाव, मात्र सोयाबीनचे दर घसरले। गोंदिया जिल्ह्यामध्ये केवळ 15,499 शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी नोंदणीची मुदत न वाढल्यानं 3 लाख क्विंटलवर धान खरेदी गुंडाळण्याची शक्यता। नांदेडच्या केळीची आखाती देशामध्ये मागणी, मालेगावमधील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवली जात आहे। सांगलीमधील मिरजच्या शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, शेतकऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। गोंदिया जिल्ह्यामधल्या आमगावात नगर परिषदेकडून टँकरनं पाणी पुरवठा, वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण, कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी। अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणामध्ये 45.7% जलसाठा, अमरावती, बडनेरा आणि मोर्शीमध्ये पुरेसा पाणीसाठा। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये 42 गावं टँकरमुक्त होणार, जलजीवन मिशन हर घर जल या योजनेतून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाणार। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर, तालुक्यामध्ये 40 तलाव पाण्याअभावी कोरडे, गावांना 96 टँकरद्वारे पाणी पुरवठा। लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरच्या फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। नांदेडच्या अर्धापूरमध्ये वन विभागाकडून पावसाळ्यामध्ये विविध ठिकाणी वृक्षांची लागवड, पिंपळ, चिंच, लिंब, सीताफळासह विविध प्रजातीचे 1,30,000 रोपट्यांची लागवड केली जाणार। बुलडाण्याच्या खामगावात तालुक्यातील पळशी खुर्द फाट्याजवळ भीषण अपघात, अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयामध्ये उपचार सुरू। अकोल्याहून नागपूरला जाणाऱ्या ट्रकनं अचानक पेट घेतला, आगीमध्ये ट्रक जळून खाक, घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। वाशिमच्या राम मंदिरातील जनावरांच्या गोठ्याला आग, आगीमध्ये गोठ्याचं मोठं नुकसान, मात्र कुठलीही जीवितहानी नाही, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। नांदेडच्या पावडेवाडीमधील कालव्यामध्ये मशीन गनची 390 काडतुसं सापडली, पोलिसांकडून 390 काडतुसं जप्त, पोलिसांकडून परिसराची पाहणी। जळगाव जिल्ह्यामधल्या नशिराबादमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीसह 2 जणांना अटक, पोलीस ठाण्यासमोर 2 गट आमनेसामने आल्यानं गोंधळ। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू, मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी 15 मार्चपासून दर्शन बंद होतं, चंद्रकांत पाटलांच्या हस्ते विठुरायाची पूजा। संवर्धनानंतर विठू माऊलीच्या चौखांबी गाभाऱ्याला सुंदर रूप, विठूच्या मनमोहक दर्शनानं भाविकांचे डोळे तृप्त। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताई अंतर्धान सोहळा उत्साहात सुरू, सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी देवीचरणी निमंत्रण पत्रिका अर्पण, संस्थांच्या वतीनं भक्तांना कवड्याची माळ आणि हळद कुंकू सुपूर्द। निवडणूक संपताच अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण, लोकसभेच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामिनानंतर पुन्हा कोठडीमध्ये रवानगी, तर जामिनाबाबत 5 तारखेला सुनावणी होणार। जेपी नड्डांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ 6 जूनला संपणार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंसह शिवराज चौहान, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधानांचं नाव चर्चेत। उष्णतेच्या लाटेशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींची बैठक, रेमूल चक्रीवादळाच्या परिणामाचाही मोदींनी घेतला आढावा, बाधित राज्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन। हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून तेलंगणा स्थापना दिन साजरा, सिकंदराबाद इथल्या परेड ग्राउंडवर तेलंगणा स्थापना दिन पंजाबच्या सरहिंदमधील माधोपूरजवळ 2 मालगाड्यांची धडक, 2 लोको पायलट जखमी, श्री फतेहगड साहेब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू। जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यामधल्या गंगेरा टेकड्यांमध्ये जंगलाला आग, तापमानामध्ये वाढ होत असताना या भागामध्ये जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ। ललित मोदींच्या कुटुंबामध्ये संपत्तीवरून कलह, आईवरच केला भावाला बेदम मारहाणीचा आरोप, ललित मोदीच्या एक्स अकाउंटवरून फोटोही शेअर, घरातील संपत्तीचा वाद तब्बल 11,000 कोटींचा असल्याची माहिती। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची अमेरिकेच्या संरक्षण सचिवांची भेट, सिंगापूरमधील शांग्रीला संवादाच्या निमित्तानं दोघांची भेट।